इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असं विधान हर्षवर्धन पाटील यांनी केलं आणि त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला। पाकव्याप्त काश्मीर आहे तर तुमचं सरकार आहे, त्यांनी शोध घ्यावा असं आवाहन विनायक राऊत यांनी केलंय। तर इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं मूर्खपणाचं आहे असंही राऊत म्हणाले। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती, आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। जर पाकिस्तान जर इथे असेल, पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं, आताचं सरकार आहे, त्यांनी त्याचा शोध घ्यावा। पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे।